नमस्कार. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील असतील किंवा देशातील असतील अनेक लोकप्रतिनिधी जनतेच्या कामासाठी पुढं येत नाहीत, अशी सातत्याने टीका होतीये. आपण बघतो त्याच्याबद्दल संताप देखील व्यक्त होतोय. मात्र आता दुसरं एक संतापजनक कारण समोर आलेलं आहे. आपण महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय. तो म्हणजे कुठलं? तर आमदार आणि खासदार फोडाफोडीचं. सध्या खासदार फोडाफोडीची सुरुवात झालेली आहे. ऑपरेशन टायगर असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि 2-3 दिवसापासून जरी याची महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने चर्चा होत असेल, तरीही या गोष्टी सगळ्या मागील 4 महिन्यांपासून सुरू आहेत आणि कारणं सांगितलं जात आहे, की आमच्या पक्षाचे जे कोण प्रमुख आहेत, ते आमच्यासोबत बोलत नाहीत किंवा आमच्या सुखदुःखात येत नाहीत. तर या निमित्ताने प्रश्नही असा उभा राहतोय, की हे खरंच ज्या लोकांनी यांना निवडून दिलंय, ते तरी या लोकांसोबत बोलतायत का? लोकांमध्ये जातायत का? एकूणच या विषयावर चर्चा करण्यासाठी तरुण पत्रकार गणेश पोकळे माझ्यासोबत नमस्कार. आहेत. स्वागत आहे तुमचं सत्ताकारांमध्ये. अ, सातत्याने तुम्ही याच्या संदर्भात लिहित असतात वगैरे. कसं बघताय तुम्ही एकूणच आता ही जी गद्दारी बनून सातत्याने टीका व्हायची, हं, आता तर अजून लोक आक्रमक झालेत आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीची नावं देत आहेत त्यांना. ते हं, आपण काही नावं घेऊ पण हं, शकत नाहीत. हं. एकूणच या सगळ्या सध्याच्या घडामोडीकडे तुम्ही कसं बघताय? सुरुवातीला आत्ता जो काही प्रकार घडलाय म्हणजे 6 खासदार फुटले हे शिवसेना ठाकरे गटाचे. याच्यानंतर गद्दारी या सगळ्या गोष्टी समोर आल्या. पण प्रामुख्याने आपल्याला जर बोलायचं झालं आणि गद्दारी हा जर प्रामुख्याने विषय घेतला, तर लोकांना ते पटेल नाही पटेल लोकांची मतमतांतर असू शकतात. पण प्रॅक्टिकली आपण गोष्टी वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. गद्दारी ही सगळ्यात मोठी जी केली ती उद्धव ठाकरेंनीच असं आपल्याला म्हणता येईल आणि गद्दारीचा अंकही त्यांनी सुरू केला असं आपल्याला म्हणता येईल. पुढच्या गोष्टी घडल्या त्या फार वाईट होत्या, आहेत आणि त्या आणखी किती काळ घडणार आहेत त्या माहीत नाही आपल्याला. म्हणजे पुढच्या कुठल्या, की एकनाथ शिंदेने तिकडे 40 आमदार घेऊन जाणं, पक्षावर दावा करणं, चिन्हावर दावा करणं, ते मिळवणं, त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी कुठलाही निकाल न देणं किंवा दिला तोही त्यांच्या बाजूने देणं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा आता एक 2022-26 म्हणजे 3-4 वर्षाचा कालावधी गेला, निकाल लागला नाही. तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एक गोष्ट बोलली जाते वारंवार, एखाद्या गोष्टीचा निकाल न देणं किंवा लांबवणं याचा अर्थही निकाल कोणाच्या तरी बाजून देणं असंच होतो. त्यामुळे हा ऑब्व्हियसली निकाल शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या बाजूनेच लागलाय, न्यायालयाच्या बाजूने, जो आजही निकाल प्रत्यक्ष जाहीर जरी झाला नसला तरी. त्यामुळे न्यायालयाचा अपयश आहे. याच्यात विधानसभा अध्यक्षांनी जे काय केलंय तेही संविधानाला धरून नाही, नियमाला धरून नाही, सगळ्या चौकटी मोडल्यात. ही वस्तुस्थिती आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडून जो सत्तेचा वापर होतोय तो बी इतका वाईट पद्धतीने आणि इतका चिरडून टाकणारा आहे, तोही संविधानाला लोकशाहीला अभिप्रेत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला जी वस्तुस्थिती मांडायची, की मी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि हा अंक त्यांच्यापासून सुरू झाला. हे का म्हणलो? त्याचं कारण एक, 2019ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकत्र लढले आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र लढले. तर ज्या लोकांना काँग्रेस नकोय, ज्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस नकोय, त्या लोकांना भाजप किंवा शिवसेना महायुती पाहिजे. त्या लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला कौल दिला आणि त्यांचे मॅन्डेट आलं. म्हणजे महायुती लढले म्हणून. मग भारतीय जनता पक्ष आम्हाला हवा आहे किंवा ज्या ठिकाणी शिवसेनेची जागा आहे युतीला वाटून गेली त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी शिवसेनेला मतदान केलं आणि ज्या ठिकाणी शिवसेनेची जागा म्हणजे भाजपला जागा गेली तिथल्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी भाजपला मतदान केलं. तो युती धर्म पाळला आणि दोघांचंही एक बहुमत आपल्याकडे येऊन जास्त जागा येतील अशा जागा त्यांच्या त्यावेळेस आल्या. तर हे सगळं मॅन्डेट आल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं गेलं पत्रकार परिषदेमध्ये, की मुख्यमंत्री पदात त्यांचा काहीतरी वाद सुरू झाला आहे आणि पत्रकार परिषद सुरू झाल्या आणि आता स्पष्ट चित्र व्हायला लागलं की उद्धव ठाकरे काहीतरी वेगळा निर्णय घेतील. मग वेगळा निर्णय घेत असताना त्यांनी काय केलं? भारतीय जनता पक्षाचा असा दावा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा संपर्क केला, ते जाऊनही आले, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही आणि त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, म्हणजे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जर उद्धव ठाकरेंच्या डोक्यात काही वेगळा विचार असेल आणि जर त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाकडनं आपल्याला सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा शपथ दिला होता आणि तो आता पाळला जात नाही, तर त्यांच्याकडे पर्याय हा होता की आम्ही विरोधी पक्षात राहू, कारण मॅन्डेट आम्हाला महायुती म्हणून मिळालंय, पण भाजप आमच्यासोबत गद्दारी करते, पण आम्ही एक वेळ विरोधी पक्षात राहू, सत्ता आम्ही लाथळू, पण पुढच्या वेळेस त्यांना दाखवून देऊ की आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी काय असतो आणि गद्दारी करणं काय असतं. शिक्का भाजपवर बसला असता गद्दारीचा. बरोबर आहे. पण त्यांनी काय केलं की भाजपला पसंत करणारे लोक, शिवसेनेला पसंत करणारे लोक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारणारे लोक किंवा काँग्रेसला नाकारणारे लोक, ह्या लोकांना तुम्ही गेली 25 वर्ष शिव्या घालता, महायुती म्हणून एकत्र लढता आणि ह्या लोकांना विरोधक मानता, एका झटक्यात त्यांच्यासोबत गेले सरकार स्थापन केलं.
म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे शरद बाबू म्हणायचे शरद पवारांना. काँग्रेसलाही त्यांनी अनेक दूषणं दिले, अनेक गोष्टी टीका करायचे. तर कडवे टीकाकार होते ते. मैत्री वेगळी आणि टीकाकार वेगळे. त्यांचा वैचारिक संघर्ष फार मोठा होता काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादीसोबत. पण ते सगळे एका फटक्यात बाजूला होऊन तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. मग 25 वर्ष तुमच्यासोबत असणाऱ्या माणसांना, मग त्याच्यामध्ये नेते आले, कार्यकर्ते आले, पदाधिकारी आले आणि मतदार आले. या सगळ्यांना ते कसं मान्य होईल किंवा कसं ॲक्सेप्ट होईल? त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंनी महायुतीला मॅन्डेट मिळालेलं असताना, मतदारांनी तुम्हाला महायुती म्हणून कौल दिलेला असताना तुम्ही तो डावलला आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. ही पहिली गद्दारी. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे ज्यावेळेस पक्ष फोडून आले किंवा माघारी आले, त्याला आपण गद्दारी म्हणतो किंवा गद्दारी म्हणायचं की नाही ह्याच्यावर प्रश्नचिन्ह का आहे की ते सत्तेत होते आणि सत्तेतच आले. जर विरोधी पक्षात तुम्ही राहिले असते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे तुम्ही केले होते, काहीतरी 16 दिवस 13 दिवस विरोधी पक्षनेते होते 19ला, ज्यावेळेस त्यांचा सत्तेत सहभागी व्हायचं की नाही अशी मनस्थिती शिवसेनेची नव्हती त्यावेळेस. कदाचित जर कंटिन्यू एकनाथ शिंदेच विरोधी पक्षनेते राहिले असते आणि पुढच्या काळात त्यांनी पुन्हा 40 आमदार घेऊन ते भाजपसोबत गेले असते, तुम्ही त्यांना गद्दार म्हणता आला असतं का? की सत्तेसाठी एकनाथ शिंदे तिकडे गेले. पण एकनाथ शिंदे सत्तेतूनच सत्तेत गेलेत. त्याच्यामुळं हा गद्दारीचा अंक दुसरा, किंवा त्याला गद्दार म्हणायचं की नाही तुमच्या भाषेत तुम्ही ठरवू शकता. गद्दार का म्हणायचं? तुमचं चिन्ह घेतला, तुमच्या पक्षावर दावा केला, पक्षच आमचा आहे असं त्यांनी सांगितलं, ह्याच्याविषयी गद्दार म्हणू शकतो तुम्ही. पण त्यांनी जे मॅन्डेट म्हणलं ना, तर मॅन्डेटचा त्यांच्याकडनं तो सन्मान झाला. जे लोक शिवसेनेला मान्य देत आहेत, ज्या लोकांना भाजप शिवसेनेची युती मान्य आहे, जे लोकांना शिवसेनेचं सरकार पाहिजे होतं किंवा ते मतदार आहेत, त्यांच्या बाजूने तो योग्य निर्णय एकनाथ शिंदेचा. ही गद्दारी कोणासाठी? जीव ठाकरेंना मानणारे आहेत. ठाकरेंचं आणि काही मतदारांचं भावनिक नातं आहे, आजही कार्यकर्त्यांचं भावनिक नातं आहे. तर त्या भावनिक नात्याला एक वेगळी किनार आहे. कारण ठाकरे हे प्रत्यक्ष राजकारणात किंवा इलेक्ट्रॉनिक राजकारणात नव्हते. विधान परिषदेत 6 वर्ष सोडले तर ते कधी तसे लढले नाहीत. त्यामुळे शक्यपजी त्यांना माहीत नव्हते, लोकांचा त्यांना काय फार रोष नव्हता, म्हणून भावनिक नाते एक आहे. पण एकनाथ शिंदे हे तिकडे गेले, हे त्यांच्या मॅन्डेटला जर पकडलं आपण तर ते मॅन्डेट योग्य. नंतर ते निवडून आले, आता पण निवडणूक झाला, हा भाग वेगळा. पण गद्दारीचा अंक हा उद्धव ठाकरेंपासून सुरू झाला. ही प्रॅक्टिकल स्वीकारलं पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे त्याचाच परिणाम आता हा त्याचाही शेवट म्हणजे जे काय पुढे सुरू आहे ना, तर त्यांनी ही गद्दारीचा अंक सुरू केला. एखादी भिंतीचं दगड पडल्यावर सगळी भिंत कोसळते, तर तो पहिला दगड आपल्या उद्धव ठाकरेंकडनं कोसळला. नाही, आपण बघतोय तर समजा आमदार फोडले, सरकार बनवलं, सगळं झालं, पण आता खासदार फोडाफोडी सुरू झालेली आहे. आपण बघितलं आप फोडलंय, तृणमूल काँग्रेस पण तसंच झालंय, आणि आता परत पुन्हा ठाकरेंचे म्हणजे दुसऱ्यांदा जे पक्ष फुटतोय तो खासदारकीच्या निमित्ताने फुटतोय. 6 खासदार जात आहेत, बघतोय तर आपण गेल्या 4 दिवसापासून जे खासदार फुटतायत त्याला तुम्ही गद्दारी शिक्का लावू शकता, आणि ती गद्दारी आहे. पण त्याचं कारण असं की आपकडनं आपच्या लोकांनी मतदान केल्यामुळं राघव चड्डा, बाकीचे लोक, हरभजन सिंग वगैरे हे लोक आहेत, हे त्यांच्या मतावरती राज्यसभेत गेले. त्यांनी त्यांच्याच मतावरती राज्यसभेत जाऊन एक गट फोडला आणि ते तिकडे गेले. याला गद्दारी म्हणता येईल, कारण तुम्हाला मॅन्डेट त्यांचं होतं, तुम्ही गेलात अपोजिट. दुसरी गोष्ट, तृणमूलचं ज्यावेळेस आहे, ज्या 20-21 खासदार तिकडे जात आहेत, त्याला गद्दारी म्हणता येईल. कारण तृणमूलच्या खासदाराला लोकांनी काँग्रेस नको, भारतीय जनता पक्ष नको, इतर तिथले स्थानिक पक्ष नको म्हणून त्यांना मॅन्डेट दिलं. ते तुम्ही मॅन्डेट तिकडे घेऊन जाताय आणि तुम्ही लोकांचा जो काय मतदानाचा कौल आहे त्याचा अपमान करताय. लोकांना तुम्ही गिनत नाहीत, लोकांच्या मतदानाला शून्य किंमत आहे, केराज टोपली दाखवताय आणि भाजपसोबत जाताय, ज्याच्या विरोधात तुम्हाला लोकांनी मतदान केलं. ती गद्दारी आहे. आता जे खासदार 6 फुटलेले आहेत आपल्या महाराष्ट्रातले, तर त्याच्यामधले सुद्धा ही गद्दारी आहे. त्याला गद्दारी म्हणता येईल. का म्हणता येईल? की यांनी ठाकरे लोकांना भाजपच्या विरोधात लढतायत म्हणून लोकांनी ठाकरेंचे खासदार एवढे निवडून दिले. लोकांना भाजपच्या विरोधात रोष होता, ठाकरेंवरती प्रेम असणाऱ्या लोकांनी ह्या लोकांना मतदान केलं, ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले. आणि आता ज्या लोकांनी मतदान केले त्यांना मोजत नाहीत, ज्यांच्या चेहऱ्यावर निवडून आलं त्यांना मोजत नाहीत, आणि ज्या पक्षाने आपल्याला हे दिले त्यांना यांनी गिनतीत पकडलं नाही. हे आता तिकडे चालले. ही गद्दारी आहे. त्याला गद्दारीच म्हणू शकतो आपण. कारण आत्तापर्यंत परभणीचा जरी इतिहास पाहिला, तिथं शिवसेनेचं बालेकिल्ला म्हणतात, छत्रपती संभाजीनगरला बालेकिल्ला म्हणतात. इथं जरी हे झालं असतं, शिवसेनेची अवस्था काही काळापासून आता धाराशिव सुद्धा बालेकिल्ला आहे काय अशी म्हणण्याची परिस्थिती आहे. म्हणजे अशा पडझडीच्या काळात सुद्धा उमराजे निंबाळकर सर्वात जास्त मताने येतात. त्यांची राज्यभर अशी ख्याती आहे की एक प्रामाणिक माणूस, निष्ठावान माणूस, त्यांना काय काय असे म्हणजे हे लावलेले गेले, विरोध लावलेले गेले वेगवेगळे, पण तो माणूसही तिकडे जायच्या मार्गावर आहे किंवा गेला तर जमाय. तर ह्याला गद्दारी म्हणू शकतो आपण. ही गद्दारी आहेच. पण हे का केलं जात आहे किंवा भारतीय जनता पक्षाकडनं ह्या गोष्टी का होत आहेत, तर माझ्या आकलनानुसार किंवा मला जे दिसते त्याचे कारण असे की भारतीय जनता पक्षातले जे काही नेतृत्व आहे, शीर्षस्थ नेतृत्व, हे थोडे अहंकारी माणसं आहेत. त्यांचा अहंकार हा इतका टोकाचा आहे की त्यांना पराभव हा मान्यच नव्हता. त्यांनी पहिल्यांदा निवडून आले ते सिंगल लार्जेस्ट पार्टी होते, दुसऱ्यांदाही सिंगल लार्जेस्ट पार्टी. त्यांना असं वाटलं की तिसऱ्या वेळेस आपण 400 पारच्या आसपास जाऊ शकतो. त्यांना तो
कसं न्यायचं होतं, मत चोरीतून न्यायचं होतं, ईव्हीएम घोटाळ्यातून न्यायचं होतं, का लोकांना दमदाटी करून न्यायचं होतं माहीत नाही. पण त्यांचे प्रयत्न हेच होते की 400 पार झालं पाहिजे, त्यांची घोषणा होती. आणि काही एकदम दखल न घेण्यासारखे माणसं असं बोलायचे की 400 पार यासाठी की संविधान आपल्याला बदलायचं. त्याच्यातलं प्रमुख कोणी जरी बोललं नसतं तर बाकीचे लोक बोलायचे आणि चर्चा घडून यायची. मग महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, यांना हे संविधान बदलता येते, यांना आपल्याला 400 पार होऊ द्यायचं नाही हे म्हणण्यात ते सक्सेस झाले. पण मुद्दा असा की नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्या लोकांना आपण 240 वर आलो, ही गोष्ट सहन झाली नाही. ते आजही सहन होत नाही. आजही सहमत हा. नाही. कारण त्यांच्या एक डोक्यात अहंकार आहे, त्यांची बॉडी लँग्वेज अहंकाराची आहे. आणि त्यांचं असं मत आहे की इतक्या काळानंतर सत्ता भेटली ती इतक्या सहजासहजी आणि लोकानुमतातून आपण निवडून येतोय, तर लोकानुमतातून आपली सत्ता जाईल असंही त्यांना मान्य नाही. कारण त्यांना असं वाटतंय की आता इतक्या काळानंतर आपल्याला सत्ता भेटली आणि ह्या सत्तेच्या माध्यमातून जर आपल्याला काही करता आलं आणि दीर्घकाळ आपल्याला राहता आलं तर त्याचे त्यांनी पूर्ण प्रयत्न आहेत. त्यांनी मागे एक बिल आणलं बघा लोकसभेत, त्याला आपण बरोबर. नारी शक्ती वंदन बिल म्हणतो, डिलिमिटेशनचा विषय. हम्म. तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या पद्धतीने दाखवलं की भारतीय जनता पक्ष महिलांच्या बाजूने आहेत, बाकीचे कशी विरोधात आहेत. पण बाकीचे विरोधात जे आहेत ते मणिपूरचं उदाहरण देऊन, महिला अत्याचाराचं उदाहरण देऊन सक्सेस झाले की तुम्ही महिला विरोधी आहात. पण त्यांनी ते आणलं आणि संख्याबळाच्या आधारावर त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी तोडमोड करून हे पास करू. पण ते लोकसभेत होऊ शकलं नाही, कारण ह्यावेळेस काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत, त्यांचे विरोधी पक्ष आहेत. आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी एकजूट बांधली. आणि काही लोकात तो जागेचा असा अर्थ होता की आपल्या जागा इथं अडचण होती, आपलं राज्य छोटं आहे, आपण लोकसंख्येवर मर्यादा आणली, हे जर जागा आपल्याकडे वाढल्या तर आपली अडचण होईल. त्यांनी विरोध केला, सगळे एक झाले आणि ती तिथं अपयश आलं त्यांना. पण हे अपयश भाजपच्या फार ज्याला म्हणतो ना वर्मी घाव लागला, तसा लागलाय त्यांना. आणि दुसरी गोष्ट, गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा आहे दिल्लीच्या राजकारणात आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये की आर्थिक पातळीवरती हे अपयशी ठरलेत, रोजगारीच्या पातळीवर अपयशी ठरलेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदू, मुस्लिम आणि महागाई हे प्रामुख्याने मुद्दे राहतील. आणि लोकांच्या पोटाला ज्यावेळेस फार मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि रोजगारीचे प्रश्न येऊ शकतात, त्यावेळेस हे बाकीचे मुद्दे आपसूक गळून पडू शकतात. तर हे सगळं होताना कदाचित सरकार पडू शकतं, अशी राजकीय विश्लेषक असतील किंवा विरोधी पक्षातले काही जाणकार नेते असतील किंवा बाकीच्या जनसामान्यापर्यंत सुद्धा ही चर्चा आहे की सरकार पडू शकतं. पण सरकार पडू शकतं हे भाजप मान्य नाही. सरकार जाऊ शकतं, त्यांना हे पंतप्रधान पद सोडणं, सरकार जाणं आणि आपण सारा विरोधी पक्षात जाणं, ही विरोधी पक्षात सत्तेत येणं, ही त्यांना इमॅजिन करून मान्य नाही आहे त्यांना. तर त्याच्यामुळे आता हे सगळे बाकीचे फोडायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, राज्याच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस असतील, ह्या लोकांनी सहकारी म्हणून कुणालाही घेतलं असलं तरी त्यांचा 1%ही सहकाऱ्यांवर विश्वास नाही, कोणच्याच नाही. नितीश कुमारांवरती विश्वास नाही, चंद्रबाबू नायडूंवरती नाहीये, त्यांच्यासोबत असणारे इतर कुठलेही नेते घेतात. राज्यात आता समज एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत, अजित पवार दिवंगत त्यांच्यासोबत होते किंवा आता सुनेत्र पवार आहेत, यांच्या कुणावरच त्यांचा विश्वास नाही. एक वेळी ते सगळे बाकीचे शीर्षस्थ नेतृत्व जे आहेत पक्षाचे छोट्या छोट्या, ते बाजूला करून त्यांचे लोक आपल्याकडे घेऊ शकतात. त्यांना फक्त संख्याबळ पाहिजे. मग ते दमदाटीने असेल, चिरडून असेल, एखाद्याला ईडी टाकून असेल, एखाद्याला संपवून असेल, कसंही घेऊ, पण संख्याबळ जमूया. पण नेतृत्व कोणावर विश्वास नाही त्यांचा. आपण बघितलं तर म्हणजे कधी नव्हे अशा वाईट पद्धतीने शिव्या दिल्या जात आहेत लोकप्रतिनिधीला. आपण बघितलं की हे जे फुटीर आहेत ठाकरे गटाकडून तिकडे गेलेले, जात असलेले हे, तर यांना सुरक्षा द्यावी लागलेली आहे. सुरक्षा द्यावी लागलेली आहे, यांच्या घरांना देखील सुरक्षा दिलेली आहे, यांच्या नातेवाईकांना सुरक्षा दिलेली आहे. आणि यांना सगळ्यांना सुरक्षा घेऊन जातात. म्हणजे यांना ते पण लक्षात आलं की आपल्यावर चिडलेले आहेत, आपलेच मतदार आहेत, ज्यांनी आपल्याला मतदान केलंय आणि आपण त्यांच्यासोबत कुठल्याही पद्धतीचा डायलॉग न करता आपण सरळ दुर्लक्ष करून आपण किंवा त्यांचं सगळं फाट्यावर मारून आपण इकडं जातोय आपण. तर एकूणच सगळ्या ह्या गोष्टीचा आता राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होणार आहे? आता काय झालंय, पूर्वीच्या काही काळापूर्वीची गोष्ट अशी होती की एखादा राजकीय घडामोड जर घडली तर ती लोकांपर्यंत पोहोचायला दुसरा दिवस उजेडावा लागायचा. त्यातलेही काही लोक पेपर वाचायचे, तेवढ्यापर्यंत पोहोचायचे, काही लोक आकाशवाणी ऐकायचे. पण आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. दिवसभरात काही काही लोक असे आहेत की त्यांचे 10-10 तास मोबाईलवर चालले. गावखेड्यात आता रोजगारांचा प्रश्न आहे आणि सगळ्या तरुणांकडे मोबाईल आहेत. तुम्हाला सांगतो, ही जी काही गोष्ट घडेल, कोणाचं स्टेटमेंट असो, कोणाचा व्हिडिओ असो, कोणाची मारहाण असो, कोणाची चांगली गोष्ट असो, वाईट गोष्ट असो, पोहोचायला काहीच सेकंद लागतात, फक्त काही सेकंद. तर ह्याच्यामुळं एखाद्या माणसाने जर मतदारसंघात एखादी गोष्ट तयार केली किंवा मॅन्डेट तयार केले, लोक तयार केलेत. आता ओमराजे निंबाळकर मुंबईत जरी बोलले काही, तर त्यांच्या मतदारसंघात पोहोचायला फार काही सेकंद लागतात. तर का फॉर एक्झाम्पल बंडू बॉस आहेत, जे संजय जाधव यांचं नाव आहे, परभणीचे खासदार,
हे एखादं काहीतरी काम करतात, तर त्यांना बंडूबास म्हणणं, त्यांच्याविषयीची एक आत्मीयता असते, त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होणं, ते कट्टर शिवसैनिक आहेत असं निर्माण होणं. ओमराजे निंबाळकर हा निष्ठावान माणूस आहे हे निंबाळकर. त्यांचा काही व्हिडिओ आता समज पाणी आलं, पूर आला, त्यात लोकांना कसं वाचवलं हे होणं. तर इतकं प्रेम लोकांनी केलंय. ते का केलंय की तुम्ही ठाकरेंची एकनिष्ठ आहात, तुम्ही शिवसेनेची एकनिष्ठ आहात. आता आजही शिवसेना हा असा पक्ष आहे की त्याच्यावरती निश्चिम प्रेम करणारे लोक आहेत. अक्षरशः त्यांच्या घराची झोपडी झालेली, अक्षरशः त्यांची रोजगाराचे प्रश्न आहेत, पण त्यांना एक निष्ठा म्हणून काय असते, स्वाभिमान काय असतं, कारण गरिबीकडे स्वाभिमान जास्त असतो, कुठल्या डील वेगळ्या होत नाहीत. तर त्यांच्या आयुष्यात स्वाभिमान जास्त. आज ठाकरेंना मानणारा वर्ग छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, मुंबई असेल, लोक आहेतच. तर मग ह्या लोकांनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ह्या लोकांना मतदान केलं. आता ओमराजे निंबाळकर सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणारे खासदार आहे. बरोबर. तर मग मला सांगा, एवढ्या मतांनी जर तुम्ही निवडून येत असाल तर हे तुम्हाला मतदार जे लोक मतदान करतायत. आता उस्मानाबादची जर परिस्थिती बघितली, धाराशिवची, तर सामाजिक पातळीवरती, रोजगाराच्या पातळीवरती, पाण्याच्या पातळीवर दयनीय स्थिती, पण ते लोक स्वाभिमानी आहेत. त्यांनी यांना निवडून दिलंय. त्यांनी भाजपच्या लोकांना निवडून दिलेलं नाही किंवा महायुतीच्या लोकांना निवडून दिलं नाही. त्याचं कारण असं की आम्हाला निष्ठा पाहिजे. मग ज्यांच्याकडनं निष्ठेची अपेक्षा केली जाते ते जर अशी विष्ठा खाणार असतील, ते जर अशी गद्दारी करणार असतील, ते लोक शिव्या काय, यांच्या तोंडाला शेण फासण्याची तयारी लोकांची प्रतिक्रिया जी येत आहेत. आणि वस्तुस्थिती तसं व्हायलाही पाहिजे. का व्हायला पाहिजे की मतदार आज जागृत झाला. ही खरी गोष्ट आहे. पूर्वी लोक मतदान घ्यायचे आणि विषय समाप्त, तुम्ही काही धिंगाणा करा. म्हणजे ग्रामपंचायत सरपंच जरी असेल तर तो 8 सदस्य घेऊन बाहेर निघून जायचे. ते म्हणजे सदस्य निवडून द्यायचे, त्यातून सदस्य. आता डायरेक्ट सरपंच असल्यामुळे लोक फटाफटीचा विषय राहिला नाही. बरोबर आहे. म्हणजे घोडेबाजार आजही होतो, हो, तो सदस्याच्या पातळीवर होतो. त्यांनी याची पळवली, यांनी त्याची पळवली. तसं आता हे लोकांना निवडून द्यायचं तुम्ही, आणि लोक विसरून जायचे, विषय संपून जायचं. पण आता तसं नाही. लोक निवडून देऊन शेवटपर्यंत त्याच्यावर लक्ष आहे लोकांचं, की काय करतोय, हा काय बोलतोय. त्याच्यामुळे लोक इतकं लक्षात ठेवतात की तुझा पक्ष कोणचा, तू करतो काय, तुला निवडून कसं दिलंय, तुला किती मतांनी दिलंय, इतकं बारकाईने लोक बघतायत. म्हणून हे संताप जास्त वाढलाय. आणि ह्या संताप जास्त वाढल्याची ही राज्यकर्त्याला कल्पना आहे. म्हणून वायुपल सुरक्षा आता दिली. जशी 40 फुटले होते एकनाथ शिंदे सोबत आले तेव्हा ते सुरक्षितच मुंबईत आले होते. कारण शिवसेनेचा हा आक्रमक बाणा आहे. आणि त्यांना जरी असं वाटलं की आपण गद्दारी करून तिकडे गेलो, तर तुम्ही गेलात, तुम्हाला मतदान करणारे लोक इकडे आहेत, कार्यकर्ते इकडे आहेत, त्यामुळे यांच्याकडून तुम्ही मार खाऊ शकता. उद्या काही होऊ शकतं. तशी परिस्थिती आहे, 100% उद्भवू शकते. कारण लोकांचा संताप यासाठी असतो की प्रामाणिक लोकांना संतापच जास्त असतो. ज्यांनी पैसे घेऊन मतदान केले ते ओमराजे कुंकडे जाऊ, काय त्यांना फरक पडत नाही. पण ज्या लोकांना रुपये न घेता 2-2 तास रांगेत उभा राहून मतदान केले, त्या लोकांचा रोष हा भयानक असेल आणि त्याला सामोरे यांना जावंच लागेल. फक्त ओमराजेच म्हणून नाही, जे काही सहा गेले ते. आणि ह्या सगळ्यांचं प्रेम आज गद्दारीच्या मध्ये जेवढा संताप व्यक्त करतात लोक, तेवढं निष्ठावानावर प्रेम बी करतात. कालपासून देशभरात चर्चा राजाभाऊ वाजे यांची आहे. त्याचं काय कारण आहे की राजाभाऊ वाजेंना काहीतरी 100 कोटीची ऑफर आली, बाकीच्याही काय ऑफर आली, त्यांनी सगळ्यांना नाकारल्याने सांगितलं की मी ठाकरेंसोबत आहे. प्रचंड लोक त्यांच्यावर प्रेम करतात. आउट ऑफ मतदारसंघातील लोकही कमेंट करून त्यांना सांगतात की असा निष्ठावान असायला पाहिजे. म्हणजे गद्दारांवर जेवढ्या शिव्या आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट निष्ठावान प्रेम बी आहे. ही आत्ताची परिस्थिती. आणि देशभरात जर बघितलं, आता भाजपचं एकच धोरण आहे की उद्या कुणीही जरी आपल्यातलं बाहेर पडला तरी आपलं अल्पमतात सरकार आलं नाही पाहिजे, सरकार पडणं अशी स्थिती नाही आली पाहिजे. रोजगाराचे प्रश्न येऊ द्या, आर्थिक स्थिती अडचण येऊ द्या, पेट्रोल डिझेलसाठी किंवा गॅससाठी लोकांना रांगा लावण्याची वेळ येऊन द्या, त्यांच्यावर कसली रोजगार कोणाला मिळू नये, आत्महत्या करून द्या, बलात्कार होऊ द्या, शेतकऱ्यांची वाईट स्थिती होऊ द्या, सरकार आपल्याला टिकवायचे. आत्ता प्रायोरिटी सरकारची. म्हणजे सरकार टिकवणं ही प्रायोरिटी सोडून जर बाकीचे विषय घेतले तर असंख्य विषय आहेत. पण सरकारची प्रायोरिटी एवढीच आहे की फक्त सरकार टिकलं पाहिजे. म्हणून मोदी सरकार हे कुठल्याच स्तराला जाऊ शकतो. टीएमसीचे आमदार फोडलेत, खासदार फोडलेत, ठाकरेंवर आता फोडले, आपचे फोडलेत, राज्यसभेत बहुमत आजही नाही त्यांना. ह्याची बी त्यांना फार मोठी खंत आहे. काँग्रेसला जे बहुमत आहे, त्यांना काँग्रेसला अल्पमतानं ते बहुमत मिळवायचे. कारण राज्यसभेत बहुमत आलं आणि लोकसभेत एकदा संख्याबळ जास्त आलं की कुठलंही बिल आपल्या मनाने पास करता येते, त्याचा प्रचार करता येईल आणि विरोधी पक्षाला आपल्याला त्यातून हरवता येईल अशी त्यांची धारणा आहे. पण याचा कदाचित सगळ्याच गोष्टी अशा आपल्या बाजूने होत नाहीत. संतापात जर याची लाट निर्माण झाली तर कदाचित संख्याबळ यांचं कितीही यांनी जमवलं तर हे पुन्हा फार वेगळ्या लेवलला याचा शेवट होऊ शकतो. अशी स्थिती काम करताही येणार नाही. काम करता येणार, कामही करता येणार. कारण तुमच्यासोबत जे आलेत त्यांच्यावर एक शिक्का लागला, ते तुमची माणसं. लोकांमध्ये तुम्हाला जाता येणार, एक तोंड पण राहणार नाही. आपल्याकडे ओमराजे जसे समज फेमस आहे, तशी एक पश्चिम बंगालला खासदार आहे सयनू घोष. तिची तुलना का करतोय की ते काही दिवसापूर्वी बोलताना असं म्हणले की आमचे जे राघव चड्डा आहेत, तर चड्डीचा चड्डा झाला, म्हणजे तिला संघाचं बोलायचं होतं की तो संघाचा माणूस झाला. आणि ती बाई आज त्या गटातली प्रमुख आहे, जी फुटीर गट आहे. आता हिला काय म्हणायचं? लोक घाण पद्धतीने कमेंट करतात, आपण ते शब्द उच्चारू शकत नाही. त्याचा अर्थ असं होतं की तुम्ही लोकांशी किती प्रामाणिक आहे. तुमची काहीतरी डील झाली की तुम्ही सोडून जाताय. हा पण एक मुद्दा असा की ममता बॅनर्जी असतील, अरविंद केजरीवाल असतील, उद्धव ठाकरे असतील,
यांच्याकडे सुद्धा आपण भावनिक न बघता प्रॅक्टिकल बघितलं पाहिजे की यांच्याकडनं सुद्धा काय चुका झाल्या. 40 आमदार गेले, त्याच्यानंतर आता 6 खासदार जात आहेत. हे जात आहेत, हे गद्दारी करतायत, हे अक्षरशः बेईमान होत आहेत. म्हणजे ज्या ताटात जेवढं त्या ताटात विष्ट आहे अशी प्रकार जो आहे तो 100% खरं आहे. भाजपने संविधान, लोकशाही, त्यातले मूल्य हे सगळे धुळीस मिळवलेत. प्रचंड सत्तेचा गैरवापर चाललाय आणि अक्षरशः लोकांच्या मताला कुठलंही मूल्य नाही, इतक्या वाईट पद्धतीने भाजप वागतं, ही वस्तुस्थिती आहे. पण हे सगळं होत असताना यांच्या चुकावरती पांघरून घालता येणार नाही. जर म्हणत असतील तर एखादी हुकमी एक्का असतो, तसं त्यांची एखादी सत्ता होती. त्यांनी डाव्यांना चिरडून सत्ता तिथे उपलब्धी मिळवली होती. आता त्यांना चिरडून भाजपने मिळवली. सगळं चिरडून चाललंय. पण मग त्यांनी असं केलं, आपण तसं करायचं का, याच्याबद्दलची प्रश्न उपस्थित होऊ शकतात, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. उद्धव ठाकरे हे त्यांच्याबद्दल भेटीचा चर्चा होते, त्यांच्याबद्दलच्या टायमाची चर्चा होते, ते बाहेर किती पडतात याच्याबद्दल चर्चा होते. आता एवढं सगळं होत असताना त्यांच्या आत आणखी काही पत्रकार परिषद नाही, त्यांचं एक आणखी स्टेटमेंट नाही. 40 आमदार गेले तेव्हा राऊतच बोलत होते, आताही राऊतच बोलतायत. पक्षाचे प्रमुख तर राऊत नाहीत, प्रवक्ते जरी असले तरी. पण अशा इतक्या सगळ्या मोठ्या घडामोडीचा काळ असतानाही स्वतः पक्षप्रमुख बाहेर असले पाहिजेत, ते आज बाहेर नाही आहेत. तर कदाचित त्यांचं आणि त्यांच्या आमदारांचं, त्यांचं आणि त्यांच्या खासदाराचं जे काय फ्लेक्झिबल नातं आहे ते खरंच होतं का, किंवा त्याच्यामध्ये काही शंका होती का, ते भेटणं मुश्किलच होतं खरंच, आणि त्यांना किती सन्मान मिळायचा त्यांच्याकडनं किंवा यांच्याकडनं, तर हे सगळे प्रश्न उद्भवू शकतात. त्याच्यामुळे ह्या नेतृत्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत, त्याच्यावर सुद्धा चर्चा झालीच पाहिजे. पुन्हा एक मुद्दा समोर येतोय. हे जे 6 आहेत किंवा एकूणच देशभरातील इतर खासदार असतील, की तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा, पण तुम्ही राजीनामा द्या, त्यांच्याकडून निवडणूक लढवा आणि तुम्ही जा. कारण तुम्ही कुठल्याही मतदान मात्र तुम्ही यांच्या चेहऱ्यावर घेतलेलं आहे आणि तुम्ही जात असताना मात्र मतदारांसोबत चर्चा देखील करत नाहीत, कुठल्याही गोष्टी करत नाहीत आणि तुम्ही सरळ जात आहेत. याच्याकडे कसं बघताय? तुमचा एक चांगला प्रश्न आहे हा, आणि याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. लोकांच्या लक्षात आले की नाही माहित नाही, काही लोकांच्या आलंय असेल किंवा काही जाणकारांच्या आलं असेल. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपले मतदार किंवा भारतातले नागरिक असू द्या किंवा कदाचित सगळीकडे स्थिती असू शकते कमी अधिक प्रमाणात, लोक संताप व्यक्त ज्या काळात करतात ना, त्या काळात अशा गोष्टी होत नाहीत. म्हणजे याच्यामध्ये चालूपणा बघा तुम्ही कसं काय केलं सांगतो. आता पश्चिम बंगालमध्ये 21 खासदार फुटून जातात लोकसभेचे. त्यांनी 1/3 खासदारांची संख्या जुळवली मग फुटून गेलेत, जेणेकरून संविधानिक आपल्या अडचणी येऊ नये. बरोबर. लोकांचं मत घेतलंय तृणमूलच्या, म्हणजे तृणमूलला मागणाऱ्या वर्गाचं मत घेतलंय आणि गेलेत भाजपसोबत. बरोबर. पण राज्यसभेत 3 लोकांनी राजीनामा दिलाय. का दिलाय? राज्यसभा ही कधीही विसर्जित न होणारा सभागृह आहे. आता तिथं ज्यांनी राजीनामा दिला ते पोटनिवडणूक लागली. पश्चिम बंगालमध्ये सरकार कोणाचं आहे? भाजपचं. मतदार कोण? आमदार. मग तिथले आमदार मतदान कोणाला करणार आहेत? जे भाजपसोबत गेले. हे तिन्ही निवडून येऊ शकतात लगेच, त्यांना काय अडचण नाही. बरोबर आहे. पण आता जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांनी जर आता राजीनामा दिला 20 लोकांनी निवडून यायचं म्हणलं, त्यांना शिव्या घालतात. हे जर मतदान मागायला गेले त्यांना चपळाने हाणतील, मतदान होऊ शकत नाही. ते यांनाही माहिती की आपल्याला मतदान तर सोडा, आपला रक्तबंबाळ करतील लोक, त्याच्यामुळे ते आता निवडणूक लढू शकत नाही. काय करायचं? मतदान त्यांचं मतदारांसोबत करायची, जायचं भाजपसोबत. आणखी पुढचा 3 वर्षाचा कालावधी आहे आपल्याकडे, तर लोक विसरून जातात. तर लोक आपल्याकडे कामं करू आणि लोकांचं आपल्याकडे मत वळवून घेऊ, पण आपण निवडून घेऊ. हा चालूपणा केला. राज्यसभेचा खासदार राजीनामा देऊ शकतो का? त्याला भाजपचे मॅन्डेट असले की लोक निवडून येतात. आता भाजपचं त्यांचं बहुमत आहे तिथं पश्चिम बंगालमध्ये, त्यामुळे तिन्ही लोक लगेच निवडून येऊ शकतात. आपल्याकडे चालूपणा बघा तुम्ही, राजीव सातवांच्या ज्या पत्नी आहेत, प्रज्ञा सातव, त्या तिकडे गेल्या. का गेल्या? त्यांना हिंमत दाखवली होती ना, अरे आपलं सरकार आहे, आपले लोक मतदान करणार आहेत, तिकडे गेलो तर अडचणच नाही ना. तिला माहित होतं आपण निवडून, तिला विधानसभेला उभं केलं असतं तर ते लोकांनी शिव्या घातल्या, ते पराभूत झाले असते. बरोबर आहे. डिपॉझिट जप्त झाला असतं, कारण लोकांचा संताप होता ना. तो राजीव सातवांची पत्नी आहे, काँग्रेसने तुला एवढं दिलं, तो संताप ते अंगावर घेत नाहीत तसा. त्यामुळे विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये असली बघतरी किंवा डील होऊ शकते. ती डील आता लोकसभेला करता येत नाही. ती 3 वर्षांनी काय करतील? मतदार विसरतात, त्यांचा असा अनुभव त्यांचा असा विषय. नक्कीच. आपण बघितलं तर एकूणच या सगळ्या घडामोडीचा राज्याच्या राजकारणावर देखील कसा परिणाम होणार आहे, सुरक्षा घेऊन हे जे फुटीर खासदार जे आहेत, जे आता जाण्याच्या तयारीत म्हणा, गेले म्हणायत, पण अधिकृत सगळ्या गोष्टी असतील, प्रेस असेल किंवा एकूण काही गोष्टी असतील, त्या समोर अजून यायच्या आहेत. मात्र प्रचंड संताप आहे. हा संताप व्यक्त होत असताना आणि आता याला सामोरं कसं जायचं, म्हणून सुरक्षा व्यवस्था हाताशी ठेवून त्यांना भविष्यात वावरावं लागणार आहे. आणि हे 6 जण, आपण सध्या ह्या 6 जणांवर फोकस करूयात, त्याच्यावर बोलूयात. भविष्यात मतदारसंघामध्ये किंवा राज्यामध्ये फिरत असताना नेमकं यांच्या काय वाटायला येतं, लोकांचं यांना प्रेम वाटायला येतं का
लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.